आदर्श करिअर अकॅडमी भादुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली या संस्थेच्या वतीने गुरुजन आणि गुणीजन सन्मान सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर आदर्श करिअर अकॅडमीच्या आदर्श करिअर स्पर्धा परीक्षा केंद्राचेही आज मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले। दत्तात्रय देसाळे उपायुक्त महिला व बाल कल्याण पुणे, अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी सांगली तसेच आदर्श करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप देसावळे मामा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। यानंतर गुरुजन व गुणीजनांचा सत्कार प्रमुख दत्तात्रय तळप यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले। गेली 26 वर्ष महाराष्ट्रामध्ये नाही, आता महाराष्ट्रामध्ये म्हणता येणार नाही, का तर महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी सुद्धा आपल्या या आदर्श करिअर अकॅडमीमध्ये आता प्रशिक्षणासाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीच्या वतीनं आज आपण या ठिकाणी सर्व मंडळी एकत्रित आलेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये 15-16 हजार मुलांना सैन्यामध्ये भरती केलेला आहे आणि भरती करत असताना आपण अधिकारी बनवण्यासाठी काहीतरी वेगळा एखादा धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे। आणि मग काही दिवसापूर्वी मामांशी चर्चा करताना ठरवलं त्यांनी की आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं केंद्र या ठिकाणी सुरू करायचं आहे। यावेळी दापोलीचे गट शिक्षणाधिकारी जे खोत म्हणाले, या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या अनुषंगानं जवळजवळ 1,00,000-1.5 लाखाची पुस्तकं आहेत। नाटेकर साहेब शासनानं विला हे गाव पुस्तकाचं गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये घोषित केलेलं आहे। पण माझ्या मते आणि कालच्याच पेपरला शासनानं तावडे साहेबांनी नमूद केले की प्रत्येक जिल्ह्यात एक तरी गाव व्हावं आणि माझ्या मते भादुरवाडीतून त्याची सुरुवात झालेली दिसते। मामा त्याचं नाव आपल्याला बसायचं एक्झाम आणि या स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या दृष्टीनं त्या भिलागावच्या धर्तीवरती आपण भिलाला एकदा जाऊ आहे, माझे मित्रमंडळी ते बघू आणि या अकॅडमीमध्ये आपल्याला पुस्तकांचा अन्य पुस्तकांचा संग्रह करून आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यातही गाव कसं करता येईल। मामांनी गावच्या मुलांना जे पदवीधर आहेत त्यांना पुढं कुठंतरी जाऊन सेवेमध्ये शासकीय सेवेमध्ये पुढं यायचं आहे याच्या दृष्टीनं अभ्यास केंद्राची आपल्याला सुरुवात करून दिली आहे। चांगली संधी गावाला उपयोग करून दिलेली आहे। भादुरवाडीतील किंवा या परिसरातील असे जर काही भूतपूर्व शिक्षक लेखक कवी निर्माण झाले तर त्या सगळं पुढच्या प्रकाशनाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख साहेब त्यांना आणण्याचं काम आहे। सांगलीचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर म्हणाले, मला सत्कार करत असताना असं एक वाक्य लक्षात आलं, खूप सुंदर या ठिकाणी सत्काराचं नियोजन केलेलं होतं भरपूर, की असं वाटत होतं की हे चालत राहावं। एवढे शिक्षक या पंचक्रोशीमध्ये किंवा वेगवेगळ्या दोन्ही जिल्ह्यातून आलेले होते। असं वाटतंय त्यांच्याबद्दल की या संस्थेनं हसत हसत काळीच त्यांना काढून दिलेलं आहे का काय असं वाटतं। आपण सर्वजण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु। आणि ज्या समाजामध्ये शिक्षकांचा मान राखला जातो तो समाज कधीच बिघडणार नाही किंवा तो परिसर कधी बिघडणार नाही। जेव्हा आम्ही या कृष्णामाई आणि वारणामाईचं पाण्याचं हे सगळं सुख बघतो त्यावेळेला असं वाटतं की अरे अजून आमच्या गावाकडची लोक ऊसतोडीला सरपंच सुद्धा वैताग घेऊन येतो। पण आम्ही का धन्य मानतो, कारण या ठिकाणी आमचे आई वडील कुठंतरी पोट भरण्यासाठी आले आणि शिक्षणाची दारं आम्हाला खुली झाली आणि म्हणून आज आम्ही इथपर्यंत आलो आणि आज तुमच्या पुढे उभं राहण्याचं सामर्थ्य मिळालं। मी एवढंच सांगेन की ज्यांनी आपणाला हा मानव जन्म पुन्हा येणे नाही, कारण मी देव कधी मानला नाही, कारण
देतो त्याला देव म्हणून देव कुठं म्हणा तर या जोडीला देव. पुण्याचे महिला व बाल कल्याण उपायुक्त दत्तात्रय देसावळे म्हणाले, आदर्श करिअर अकॅडमी या संस्थेचं नाव आज मी ज्या पदामध्ये काम करतो त्या पदाच्या साठी 30% आरक्षणाच्या अनुषंगाने असेल किंवा कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रात सगळी लोक येतात. पण आदर्श करिअर देसावळे हे नाव हे शक्यतो मला ते 2-3 गावामध्येच आहे. ते नाव पाहिल्यानंतर म्हणतात की बाबा आदर्श करिअर अकॅडमी ही तुमची कोण आहे. त्यावेळेला मला वाटतं की आदर्श करिअर अकॅडमीनं आपलं हे नाव आहे हे पूर्ण महाराष्ट्रात राज्यात देशामध्ये बाकी इंटरनेटचं युग आहे जगामध्ये झालेलं आहे. मला आता सांगितलं की यांचा आतापर्यंत शासकीय सेवा दिल्याचं संख्या जी आहे ती 16,000. 16,000 उमेदवारांना नोकरी देणं हे सोपी गोष्ट नाही आहे. शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. ज्यांना तुम्ही मावा म्हणतात बाकी लहानपणापासून असल्यामुळे दिल्यानंतर फॉलो करतो. तर त्यांनी हे जे विश्व उभं केलं शून्यातून केलेलं आहे. जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास अतिशय खडतर होता. पण आता त्यांनी जे काम सुरू केलेलं आहे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जे काही सेंटर सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे. जो स्कोर त्यांनी आपल्याला सांगितला 16,000चा तसा स्कोर इथून पुढे वाढत जावा आणि त्यांच्याकडे आपल्याला शुभेच्छा मिळाव्यात. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. या कार्यक्रमास ॲडव्होकेट राजू कोपार्डे, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक एकनाथ पाटील, रंगराव पाटील, प्राध्यापक डॉक्टर सुनीता बोर्डे खडसे, यशवंत माळी, दयासागर बन्ने, डॉक्टर DT लाड, प्राध्यापक वसंत खोत, सरपंच नंदाताई शिंगे, मारुती खोत, भोजराज राजे घोरपडे, प्रतापसिंह राजे घोरपडे, विलासराव देसावळे, बाजीराव जाधव, बाजीराव बेनाडे, संग्रामसिंह राजे घोरपडे, तुकाराम खोत, बाळासो बावडे, इंदुबाई देसावळे, सिद्धांत देसावळे, आदर्श करिअर अकॅडमीचे सर्व संचालक, शिक्षक व बहादूरवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.